शेतकरी मित्र हो, वार आहे शनिवार, तारीख आहे 22 ऑगस्ट. तर 22 ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे? शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी हे पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. खूप शेतकऱ्यांची पिकं ही सुकलेली आहेत. तरी देखील पावसाचा कुठल्याही भागांमध्ये पावसाचं वातावरण नाही आहे. फक्त काही भागात आहे तर ते ढगाळ वातावरण आहे. थोडासा क्रिमझिम पाऊस होतो आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमधून शनिवारी 22 ऑगस्टचा संपूर्ण हवामान अंदाज बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, आपण जर शनिवारी 22 ऑगस्टला जर बघितलं तर बऱ्याचशा परिसरांमध्ये आपण जर इथे नागपूर परिसर जर बघितला, उमरेड परिसर बघितला, इथे आपण बघू शकता नागपूर आहे, उमरेड आहे, भंडारा आहे, रामटेक आहे, सावनेर आहे. त्याचबरोबर म्हणजे हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला म्हणजे काही प्रमाणात पावसाचं वातावरण शनिवारी 22 ऑगस्टला दिसत आहे. जास्त पाऊस नाही पण असणार आहे या भागात पाऊस. गोंदियामध्ये जर आपण बघितलं तर गोंदियामध्ये देखील पावसाचं वातावरण सकाळी 7 वाजल्यापासूनच पाऊस हा असणार आहे. रिमझिम किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस. बाकी दुसऱ्या जर राज्यात बघितलं तर चांगल्या प्रमाणात पाऊस हा पडत आहे. पण महाराष्ट्रामध्ये पावसाने सध्या ही सूट दिलेली आहे. आपण जर बघितलं शनिवारी 22 ऑगस्टला अमरावती, यवतमाळ, वाशिम, त्याचबरोबर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड, निजामाबाद, आदिलाबाद, हिंगणघाट, त्याचबरोबर चंद्रपूर, गडचिरोली, रामगुंडम, त्याचबरोबर बिदर, सोलापूर, विजयपूर, कोल्हापूर, सातारा, त्याचबरोबर बारामती हा परिसर बघितला, विटा, ईश्वरपूर, सांगली. तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण काही प्रमाणात दिसत आहे. इथे जर दौंड, बारामती, कर्जत, इंदापूर, शिरूर, अहिल्यानगर, श्रीरामपूर, कोपरगाव, मनमाड, मालेगाव, त्याचबरोबर चाळीसगाव, धुळे, अंबळनेर, चापोडा, जळगाव, शेवगाव हा परिसर बघितला, बोदवड, बुऱ्हाणपूर, त्याचबरोबर शिरपूर, धुळे, साक्री, त्याचबरोबर नामपूर, सटाणा, मालेगाव, चांदवड, मनमाड, नांदगाव, येवला, वैजापूर, कोपरगाव, लोणी, श्रीरामपूर, संगमनेर, त्याचबरोबर सिन्नर, निफाड, दिंडोरी, सटाणा, नामपूर, मालेगाव, धुळे हा देखील परिसर बघितला तर या भागात आपल्याला पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही आहे. दिंडोरी, नाशिकमध्ये देखील पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे. सिन्नर, निफाड या परिसरामध्ये. त्याचबरोबर आपण जर पेठ, त्र्यंबकेश्वर, खंडाळा, वडा, घोटी, शहापूर, त्याचबरोबर कुळगाव, बदलापूर, कर्जत, लोणावळा, पेन, नागठाणे, लवसा, त्याचबरोबर माणगाव, मुरुड, जंजिरा, हरिहरेश्वर, मंडणगड, महाड, महाबळेश्वर, भोर, वाई, चिपळूण, खेड, दाभोल, दापोली, जयगड, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजपूर हा देखील परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला म्हणजे ढगाळ वातावरणासह थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा भाग बदलत पडणार आहे शनिवारी 22 ऑगस्टला. तर हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर एकंदरीत जर बघितलं तर आपण बघूया अजून पुढे काय आपल्याला पावसाचा काही अंदाज लाभतोय का. म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्याला 23, 24 त्यानंतर 25 ऑगस्टला देखील म्हणजे महाराष्ट्रात आपल्याला बिलकुल पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. इथे अकोला परिसर जर बघूया आपण, इथे अकोला परिसरामध्ये शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना पावसाची खूप आतुरतेने शेतकरी वाट पाहत आहे. पण जवळजवळ 30 तारखेपर्यंत 31 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडंच वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.